नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. संपूर्ण राज्यामध्ये हादरा देणारी घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी घडली होती. या पीडित कुटुंबातील मुलगी सपना बबन सुद्रिक हिचा शुभविवाह आज पारनेर तालुक्यातील निघोज येथे संपन्न झाला. या विवाहासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, राम शिंदे व डॉक्टर सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. या लग्नासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्यातील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाची बोधचिन्ह असणारी केशरी रंगाची टोपी यावेळी घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या लग्नाला उपस्थित राहणार याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली. स्थानिक आमदार रोहित पवार यांना देखील याबाबत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होते. यांच्यासोबत या ठिकाणी संपन्न होतोय. उपस्थित असलेले राघव शिंदेजी, दरेकरजी, सुजय विखेजी, रावसाहेब गांधीजी, सर्व या जिल्ह्यातील नेते मंडळी आणि या विवाह सोहळ्याकरता उपस्थित झालेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधू, आमच्या स्नेही रवींद्र सुद्रिक यांनी या विवाहाच्या निमित्ताने आम्हाला निमंत्रित केलं आणि आज आपल्याला सपना आणि अमरदीप यांना शुभाशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी एकत्रित होत आलं. मी त्याबद्दल सर्वप्रथम भगवंतांचे मनापासून आभार मानतो आणि विवाह सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेल्या तमाम पाहुण्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने या नवदंपतीला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या, अतिशय सुखाचा संसार त्यांचा व्हावा. आणि आजचा कार्यक्रम हा केवळ विवाहाचा कार्यक्रम नाही, तर दोन कुटुंब या ठिकाणी मराठा कुटुंब आणि सुद्रिक कुटुंब हे एकत्रित येत आहे आणि या संपूर्ण सोहळ्याला आपण सगळे लोक आशीर्वाद देण्याकरता आला आहात. त्यामुळे आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा दोन्ही कुटुंबांना मिळावा एवढीच